श्री स्वामीराज माऊली. श्री स्वामी समर्थ महाराजांकडे कोणत्याही व्याधीने व्यथित अशी कोणीही माणसं गेली किंवा कोणी भक्त गेली का महाराजांना जे काय सुचेल ते महाराज उपाय म्हणून सांगून मोकळे होत. आणि महाराजांच्या सांगण्यानुसार ते उपाय गुणकारी ठरत. महाराजांनी सांगितलेले हे अजब उपाय आणि त्यांनी येणारा तो गजब गुण, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. हे सर्व कसं काय घडत असायचं, हे कसं काय शक्य आहे, याच्यावरती आपण विचार करणार आहोत. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्तगणो, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. भक्तगणो, आजचा आपला विषय स्वामी समर्थ महाराजांबद्दल आहे. म्हणजे महाराज कसे बोलायचे, महाराज कसे चालायचे, महाराजांच्या सानिध्यात जी लोक असायची त्यांना काय काय अनुभव यायचा, महाराजांचा आशीर्वाद नेमका काय असायचा, त्यातला आजचा आयुष्य हा आपला एक पैलू आहे. बरं का, आपण ज्या वेळेला स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र वाचतो तेव्हा काही गोष्टी आपल्याला जर अद्भुत दिसतात, म्हणजे विलक्षण दिसतात. त्यात तसं बघायला गेलं तर कॉमन नसतात. की आपण कधी कधी आता अलीकडे लोक म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी, त्यातला काहीचा भाग या चरित्रातल्या काय काय प्रसंगाकडे बघता आपल्याला हे वाक्य आपल्याला स्मरण होतं. खरंच महाराजांनी अशक्य गोष्टी शक्य केलेल्या आहेत. आणि त्यातलाच एक विषय म्हणजे महाराजांकडे जे कोण यायचे त्यांना काय ना काय व्याधी असायच्या, शारीरिक व्याधी, काही दुखणं असायची, काही असायचं. तर त्या लोकांना महाराजांनी जे तोंडाला येईल ते सांगावं. निदान आपल्याला तरी असं वाटतं ते तोंडाला येतील ते सांगतात महाराज. बरं, त्याच्यात काय बारकाने आपण जर अभ्यास केला किंवा बारकाने आपण विचार केला तर खरोखर त्या गोष्टीमध्ये औषधी गुण असे काहीच नसायचे. कधी कधी तर असं सुद्धा असायचं की महाराज एखादी गोष्ट सांगून जायचे. महाराजांच्या सांगण्यावरती सगळ्यांचा अटळ विश्वास असायचा, त्यामुळे त्या गोष्टी करायचे. ते त्यांना गुण यायचा तर खरं, पण आपल्यासारखे माणसं वाचत असताना आपल्याला भीती वाटते. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, एका लहानशा पोराचा पाय सडलेला आहे, डॉक्टर सांगतात की आता तो पाय कापावा लागणार. होय होय, त्या नाईक करंट यांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकलेलं आहे. आणि एक अखेरचा उपाय म्हणून कोणतरी त्यांना सांगतं महाराजांना विचारा. महाराजांवरती त्यांचा श्रद्धा असते खरी. ते महाराजांकडे जातात, महाराजांकडे ते रडू लागतात. एवढंच आमचं ते लहानसं मूल म्हणजे 5-7 वर्षाचं, आणि त्याचा एक पायच कापावा लागतोय. त्याच्या एका पायाला सेप्टिक एवढं वाढलेलं आहे की कापलं नाही तर ते त्याच्या जीवावर बेतणार आहे. आणि महाराज काय सांगून जातात, तो बघतो समोर हत्ती मुततोय, त्या हत्तीच्या मुताची माती काढ आणि त्याचा लेप लाव. फक्त म्हणजे कसं काय शक्य आहे. मी नेहमी सांगतो, आज 2025 मध्ये सुद्धा सेप्टिक लाव कुठलंच फॉरेन पार्टी म्हणजे कुठचाही बाहेरचा धुळीचा कण सुद्धा तिथे जाता कामा नये. एका धुळीच्या कणाने आज 2025 सालामध्ये सुद्धा सेप्टिकच्या केसेस खराब होऊ शकतात. खरोखर ते वाढू शकतं. आणि सेप्टिक म्हणजे नेमकं काय हो, अख्खा पाय त्याचा सडलेला होता बिचारा त्या लहानशा पोराचा. स्वामी महाराजांच्या सांगण्यानुसार त्या हत्तीच्या मुताची माती त्यांनी काढली तिथून, त्याचे ते लेप लावत राहिले, कारण महाराजांवरती अटळ विश्वास असता. आणि त्या लहानशा छोट्याशा पोराचा पाय बरा झाला. आणि पाय बरा झाल्यावरती ज्या डॉक्टर लोकांनी सांगितलेलं त्याचा पाय कापावा लागणार, ते सगळे स्वामी महाराजांकडे आले अक्कलकोटला भेटायला की महाराज तुम्ही नेमकं केलं काय. पण महाराजांनी ते सांगितलं काय, आणि तसं केल्यावरती त्या पोराला गुण आला, त्याचा पाय पूर्णतः बरा झाला. जो पाय कापून टाकायला डॉक्टरांनी सांगितलेलं तो पाय अगदी शाबूत बरा झाला. भक्तगणो, महाराजांचं सांगणंच असं असायचं. कितीतरी लोकांना महाराजांनी असे वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. कितीतरी लोकांना स्वामी महाराजांनी असे अजब उपाय सांगितलेले आहेत. आणि त्या प्रत्येकाना महाराजांच्या सांगण्यानुसार, महाराजांच्या सांगण्यावरती पूर्णतः त्यांची श्रद्धा असल्यामुळे, पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांना त्याच्यातून गजब गुण सुद्धा आलेले.
आणि म्हणून आजचा आपला एपिसोडच तसा आहे की स्वामी महाराजांचे अजब उपाय आणि त्याच्यातून येणारे गजब गुण. आपण खरोखर असे काही याचे प्रसंग आपण त्याचे स्मरण करणार आहोत. महाराजांनी वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या व्याधीतून मुक्त केलं, पण कसं केलं, काय सांगितलं. आज ते उपाय आपण आपल्या मनाने केल्यावरती आपल्याला बरं वाटेल का? या सगळ्या गोष्टी ऐकून शेवटी आपल्याला हा विचार सुद्धा करणं भाग आहे. भक्तगण, बावडेकर बुवा पुराणिक हे जिभेने जरा जड होते, ते बोबडे होते, कधी कधी बोलताना खूप अडखळायचे. हे सगळं बघता एक दिवशी स्वामी महाराजांना त्यांची दया आली. महाराजांनी त्यांना निंबाचा रस खायला सांगितलं आणि एवढंच नाही तर रोज 3-4 वेळा पेला भरून दूध पित जा. आता ही काय औषधं झाली का? पण बावडेकर बुवांची जड जीभ होती ती अगदी मोकळी झाली. त्यानंतर बावडेकर बुवा ज्या ज्या वेळेला कीर्तनाला उभे राहायचे किंवा पुराण सांगायला उभे राहायचे त्या वेळेला बावडेकर बुवांचं कधीच जीभ अडखळली नाही. आपल्या मुंबईचे ठाकूरदास बुवा, श्रीकृष्ण ठाकूरदास बुवा, त्यांच्या त्या अंगाला कुष्ठरोग झाला होता आणि तो कुष्ठरोगातून त्यांना गुण यावा म्हणून ते गाणगापूरला गेले होते. वाटेत ते स्वामी महाराजांचं त्यांना दर्शन घडलेलं खरं, पण तिथे त्यांनी नमस्कार केला. कोणते सिद्धपुरुष आहेत, श्रद्धा सगळे गाणगापूरला दत्तप्रभूंच्या पायी. त्या दत्तप्रभूंकडे गेले. गाणगापूरला त्यांना दृष्टांत झाला की तुला इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही, तू अक्कलकोटला जा. अक्कलकोटात मीच आहे तिथे, मीच नांदतोय तिथे. दत्तप्रभूंचा हा दृष्टांत होताच श्रीकृष्ण बुवा इथे अक्कलकोटात आले. महाराजांचं त्यांना दर्शन घडलं. महाराजांनी सुद्धा त्यांना खूप आधार दिला. आणि एक दिवशी अशी शेकोटी पेटलेली, थंडीचे दिवस होते. महाराज त्या शेकोटी पुढ्यात बसले होते. इतर सगळे भक्त मंडळी सुद्धा तिथे होती. तोच ठाकूरदास बुवा तिथे आले. महाराजांनी काय केलं असावं? महाराजांनी त्या शेकोटीतलं जळकं लाकूड काढलं आणि श्रीकृष्ण बुवांच्या अंगावरती टाकलं. श्रीकृष्ण बुवा समजले महाराजांचा आपल्याला हा प्रसाद आहे. आता हेच लाकूड आपण थंड झालं का उगाळून ते रोज त्याचा लेप आपण आपल्या अंगाला लावावा. तसा त्यांनी सर्वांगाला तो लेप लावण्यास सुरुवात केली आणि काही दिवसातच श्रीकृष्ण बुवा ठाकूरदास पूर्णतः बरे झाले. त्यांच्या अंगावरचं सगळं कुष्ठरोग बरं झालं. आणि मग काय, मग ते महाराजांचे निस्सीम भक्त झाले. पुढे त्यांना महाराजांकडून पादुका मिळाल्या, महाराजांकडून त्यांना आज्ञा झाली आणि आजचा मुंबईचा ठाकूरद्वारचा स्वामी समर्थ महाराजांचा मठ, या मठाची स्थापना झाली. नारायण परशुराम दामले हे सोलापूरला मोठे वकील होते. त्यांची खूप छान प्रॅक्टिस चालत होती. सर्व कधी सुरळीत चाललेलं, कसली म्हणून अडचण नव्हती. आयुष्य अगदी आनंदात होतं. पण अचानक त्यांना मूळव्याध होतं. हे मूळव्याध त्यांचं एवढं वाढतं की वकील साहेबांना कुठे जाणं सुद्धा मुश्किल होतं. कपडे खराब होतात, कुठेही गेलं तरी कपडे खराब, संबंध पूर्ण रक्त गळायचं. खूप उपाय केले, 150 वर्षापूर्वीचा काळ हो. पण त्या मानाने तसं बघायला गेलं तर वैद्य होते, आपले डॉक्टर्स होते, त्यांच्या उपायांनी गुण यायचा नाहीच असं नाही. पण दामले वकिलांनी काही करून कुठलाच गुण येईना. अखेर एके दिवशी त्यांचं स्वामी महाराजांकडे जाणं झालं. म्हणजे ते गेले आणि जाऊन महाराजांकडे हात जोडून ते त्यांची व्याधी सांगणार, त्यांची व्यथा सांगणार, मला काय होतंय ते. तोच महाराज म्हणाले, अरे गोमूत्र पी, चालता इथून, कशाला माझ्या पुढे थांबलेस. सेवेकरांनी सांगितलं, गोमूत्र पी सांगितलंय तुम्हाला, तेवढं मात्र करा. त्या बिचाऱ्या सेवेकरांना माहिती सुद्धा नव्हतं हे कशासाठी आलेले आहेत. तुमच्या ज्या काय मनोकामना असतील त्या पूर्ण होतील. काय व्यथा असतील, काय अडचणी असतील, काय त्रास असेल तर त्याच्यातून महाराज तुम्हाला मुक्त करतील. पण महाराजांच्या तोंडून आले ना गोमूत्र पिण्यासाठी, तर गोमूत्र प्या बरं का. दामले वकिलाने ते खूप गांभीर्याने घेतलं. रोज गोमूत्र घेऊ लागले आणि पाहता पाहता त्यांना पूर्णतः गुण आला. दामले वकिलांचा मूळव्याध पूर्णतः बरा झाला. अगदी आधीसारखंच ते कामाला आपल्या झुंपले. भक्त मंडळी, हे दामले वकील स्वामी महाराजांच्या दर्शनाला नेहमी येत असत. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर सुद्धा ते अक्कलकोटला नेहमी येत असत. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत असत. या अत्यंत त्रासदायक व्याधीतून त्यांना महाराजांनी जसं मुक्त केलं, ते महाराजांचे निस्सीम भक्त झाले. एक दिवशी एक वैष्णव ब्राह्मण स्वामी महाराजांकडे आला होता. तो पोटदुखीने इतका व्यस्त होता, तेव्हा इतका अक्षरशः तडफडायचा हो. त्याच्या पोटात दुखायला लागलं
का तो इतका तडफडायचा त्याला कळायचं नाही करायचं काय ते. जमिनीवरती अक्षरशः लोळायचा. त्यांनी काय उपचार केले नव्हते का? त्यांनी भरपूर उपचार केले होते, पण गुण काही येईना. खूप फिरला, खूप हिंडला, प्रत्येक ठिकाणी गेला. वैद्यराज म्हणू नका, नाना प्रकारचे त्यांनी उपाय करण्याचा प्रयत्न केला. अखेर तो सुद्धा स्वामी महाराजांकडे आला. महाराजांकडे हात जोडून महाराजांना विनंती केली की मला खूप त्रास होतोय. एकदा पोटात दुखायला लागलं की 2 पायावर मी उभा सुद्धा राहू शकत नाही. जमिनीवरती मी अक्षरशः लोळतो, इतक्या मला वेदना होतात. मी करू काय? दयागन महाराज हे सर्व ऐकत होते. त्यांना आता ब्राह्मणाची खूप दया आली. अरे, हत्तीच्या लेंड्या कडुलिंबाच्या पाल्यात मिसळणे खा, तू बरा होशील. महाराजांना सुचत ते बोलत बरं का. महाराजांना एखादी गोष्ट सुचली, त्यांच्या मुखातून आली का ते आपण केल्याने तो माणूस आधी हमखास बरा होत असायचा. महाराज हे परब्रह्म होते, परमेश्वर होते. आणि महाराजांचं ज्यांनी ज्यांनी त्या काळात दर्शन घेतलेलं आहे त्यांना ते वेगळं सांगावं लागण्याची गरजच नसायची. कारण महाराजांचं दर्शन घडताच त्यांना कळून यायचं की महाराज हे साक्षात परब्रह्म आहे, साक्षात परमेश्वर आहे. आपण जोवर परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन घेत नाही तोवर आपल्याला त्याची कल्पना सुद्धा करता येणार नाही. पण जसं त्यांनी त्या हत्तीच्या लेंड्यांमध्ये कडुलिंबाचा पाला मिसळून खायला सुरुवात केली, त्याला त्याची अजिबात घाण वाटली नाही. कारण ते ब्रह्ममुखातलं वाक्य होतं, ते ब्रह्मवाक्य होतं. महाराजांनी त्यांना सांगितलेलं, तो आदेश होता. आणि खरोखर त्याला जर बरं वाटायचं असेल तर प्रत्यक्ष परब्रह्माने परमेश्वरांनी सांगितलेलं ते त्याला करणं भागच होतं. त्यांनी तर ते मुकाट्याने केलं. हत्तीच्या लेंड्यांमध्ये कडुलिंबाचा पाला मिसळून तो खाऊ लागला. आपल्याला विचार केल्यावरती आपल्याला घाण वाटते, पण त्यांनी ते केलं. तेवढा महाराजांवरती पाहता क्षणी कोणाचाही विश्वास बसायचा. कारण प्रत्यक्ष परब्रह्माचा दर्शनाचा अनुभव तो त्यांनाच घडला. आपल्याला माहिती नाही नेमकं काय घडलेलं होतं तेव्हा ते. पण त्या ब्राह्मणाला महाराजांनी सांगितलेल्या या अजब उपायाचा गजब गुण आला, खरोखर गुण आला. त्याचं ते पोटशूळ जे होतं, त्याची पोटदुखी होतं, त्याच्यानंतर त्याला कधीच त्रास झाला नाही. भक्तगणो, खरोखर स्वामी महाराज ग्रेट आहेत. असे कितीतरी अनुभव आहेत, अशा कितीतरी घटना आहेत. आणि जेवढं जमेल तेवढं आज आपण स्मरण करणार आहोत. कर्नाटकमधला एक श्रीधर नावाचा एक भट होता, ब्राह्मण. त्याला सुद्धा असाच त्रास होता. त्याला सुद्धा अचानक पोटामध्ये असं दुखून पिळवटून यायचं. त्याला सुद्धा तेवढ्याच वेदना व्हायच्या, खूप त्रास व्हायचा. तो सुद्धा महाराजांकडे आला. अगदी कळवळून महाराजांना सांगू लागला, महाराज किती त्रास होते मला, मी काय करू शकत नाही. माझा पोटापाण्याचा व्यवसाय सुद्धा बंद झालाय, मी काय करू, माझ्या बायका पोरांना मी कसा पोसू. महाराजांनी हसत हसत त्याला सांगितलं, अरे श्रीपुरीचा रस काढ, त्याच्यात सुंठ घाल आणि घे. आता श्रीपुरी काय? महाराजांनी सांगितलं श्रीपुरीचा रस घे सुंठ घालून. एवढं ऐकलं त्यांनी हात जोडला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये हेच तो विसरला विचारायला की श्रीपुरी म्हणजे नेमका काय. आणि नंतर त्यांनी चौकशी केल्यावरती त्याला कळलं की श्रीपुरी म्हणजे कडुलिंबच. मग त्यांनी कडुलिंबामध्ये सुंठ घालून रोज घ्यायला सुरुवात केली. आणि महाराजांच्या सांगण्यानुसार त्यांनी तो अजब उपाय केला आणि त्याला खरोखर तो गजब गुण आला. तो सुद्धा पूर्णतः ठणठणीत झाला. त्याची त्या व्याधीपासून तो आणि कायमची मुक्ती मिळाली त्याला. त्याचं पोट त्याच्यानंतर कधीही दुखलं नाही. एके दिवशी एक बाई स्वामी महाराजांकडे आल्या. वयस्क होत्या, त्यांना ताईबाई म्हणायचे, ताईबाई कुलकर्णी. त्या ताईबाई कुलकर्णीच्या अंगावरती खरूज एवढी वाढत होती की पाहता पाहता त्यांचे हात सगळे खर्जेने भरले होते नुसते. आता खरूज म्हटल्यावरती आज सुद्धा एखाद्या माणसाचा आपल्याला किळस येतो. आपण जास्ती त्याच्या जवळ जात नाही, कारण खरूज ही अशी असते की एकाची दुसऱ्याला होऊ शकते. त्याच्यामुळे या ताईबाईंकडे सगळे दुर्लक्ष करत. त्यांना अक्षरशः वाईटच टाकलं होतं. त्याचं ताईबाईंना खूप वाईट वाटायचं. आणि हात हे असे सगळे हात नुसते खर्जेने भरले होते. त्या महाराजांकडे आल्या. महाराजांकडे त्या रडू लागल्या. महाराजांना त्यांनी सांगितलं, महाराज काय झालं माझं हे असं, माझ्याकडून बोलत नाही, चालत नाही, मला सगळ्यांनी वाईट टाकलेलं आहे. मी कुठेतरी लांब जरी त्यांना दिसले का ते पळापळ करतात, मला टाळतात. हे संबंध आयुष्य मी कसं काय माझं जगू. ठाकूरदास बुवांची सुद्धा तीच परिस्थिती होती. ठाकूरदास बुवांना सुद्धा लोक टाळायचे.
एक प्रख्यात कीर्तनकार त्या काळातले, तरी सुद्धा त्यांना टाळायचे. स्वामी महाराजांनी काय त्यांच्या अंगावरती जळतं लाकूड टाकलं, ते उगाळून ते लावू लागले आणि त्यांना गुण आला. पण आता या ताईबाईंचं काय? ताईबाई कुलकर्णी ती ऐकून तिथे आल्या असतील बहुतेक. ताईबाई खूप रडत होत्या आणि ताईबाई जेवढ्या रडत होत्या तेवढ्या महाराज त्यांच्याकडे बघून अगदी खतखतून हसत होते. ताईबाई अखेरती निरुपाय झाल्या. त्यांनी असा विचार केला की महाराज आपण एवढी रडून आपली व्यथा सांगतोय आणि महाराज हसतायत. हा विचार ताईबाईंच्या मनामध्ये येताच स्वामी महाराज कडाडले. अगं म्हातारे, शेणामध्ये हात घालून बैस की, कशाला रडत बसल्यास? शेणात हात घालून बसायचं? किती दिवस बसायचं? किती वेळ बसायचं? पण स्वामी महाराजांच्या तोंडून आलेला हा अजब उपाय ऐकून त्यांनी कसलाही विचार केला ना. जवळच भरपूर शेण पडलेलं. लगेच त्या शेणामध्ये त्यांनी हात घातला. अंगावरची खास थोडी कमी त्यांना वाटू लागली. पण ते खरूच कशी काय जायलो एकदम अचानक? पण त्या रोज शेणामध्ये हात घालून काही तास बसत असायच्या. महाराजांनी सांगितलंय ना, मग ते करायचं. आणि त्या शेणामध्ये हात घालून त्या काही तास रोजच्या बसायच्या. काही दिवसांनी त्यांच्या अंगावरची खरूच कमी होऊ लागली. हातावरची तर पूर्णतः गेली. बाकीच्या सर्वांगावरती जी काय होती ती सुद्धा हळूहळू बरी झाली. तोवर त्या रोज शेणामध्ये हात घालून बसत असायच्या. आता हा काय उपाय झाला का? पण महाराजांच्या तोंडून आलेले शब्द आहेत. भले उपाय अजब असला तरी गजब गुण येतो बरं का. आणि महाराजांच्या तोंडचं वाक्य आहे. महाराजांनी सांगितलेलं आहे. ताईबाई खणखणीत बऱ्या झाल्या आणि पुन्हा आपल्या घरी गेल्या. अगदी आनंदी होऊन घरी गेल्या. तुम्हाला ते इंग्रजाची गोष्ट माहिती असेलच. बंड गार्डनर, ज्याच्याकडे ते माकडींवरती खूप चावायची, म्हणतो तिला मारायला एक दिवशी त्याने बंदूक काढल्यावरती ती स्वामी महाराजांकडे धावत धावत आली म्हणण्यापेक्षा भुजंगांनी तिला महाराजांकडे पाठवलं आणि मग ती कायम महाराजांकडे राहिली. हे बन गार्डनर साहेब जे होते ना, ते इंग्रज होते आणि आपल्या भारतीयांचा तसं बघायला गेलं तर ते फार द्वेष करायचे. एक दिवशी अक्कलकोटामध्ये एका विहिरीवरती कोंडू नावाचे एक ग्रस्त पाय धुत होते. त्याने पाय धुतलेलं घाणेरडं पाणी बहुतेक विहिरीत जात असेल. हे बघून बन गार्डनर साहेबांना खूप राग आला. त्याने त्यांना लाथाने मारलं. लाथाबुक्क्याने मारलं. हे कोंडू नाना स्वामी महाराजांचे भक्त होते. ते रडत रडत स्वामी महाराजांकडे आले आणि ह्या सगळ्या त्यांनी याची व्यथा सांगितल्या. माझा अपमान केला सगळ्या लोकांच्या समोर. मला त्या बंड गार्डनर साहेबांनी अगदी लाथाने मारलं. हे ऐकून महाराजांना सुद्धा त्यांचा खूप राग आला. त्यांना वाईट वाटलं. कारण महाराजांच्या भक्तांना कोणीही त्रास दिलेला महाराजांना कधीच आवडत नसायचं बरं का. कधीही आवडत नसायचं. आणि आपण महाराजांचे भक्त आहोत म्हणून आपण कोणाला त्रास देऊ तर ते सुद्धा महाराजांना आवडत नसायचं. या दोन्ही गोष्टीला महाराज अगदी कडक शासन करायचे, कडक शिक्षा करायचे. त्यातलीच ही एक गोष्ट आहे. पाहता पाहता दुसऱ्या दिवशीपासून या बन गार्डनर साहेबांच्या पायाला व्याधी सुरू झाल्या. लात मारलेला पाय त्यांचा अक्षरशः सडू लागला. काय झालं काय माहिती नाही, पण पायावरती इतक्या असंख्य जखमा झाल्या आणि ती प्रत्येक जखम चिघळू लागली. पाहता पाहता त्यांचा पूर्ण पाय सडायला लागला. त्याला स्वामी महाराजांकडे भरपूर लोक रोज यायचे. बन गार्डनर हे सगळं बघायचे, पण त्यांची कधी महाराजांकडे येण्याची बुद्धी त्या अगोदर झाली नव्हती. अगदीच निरुपाय झाले. सगळे औषधोपचार केले, सगळं काय झालं, पण तरीही गुण येत नाही म्हटल्यावरती ते सुद्धा एक दिवशी अगदी नाक मुठीत धरून महाराजांकडे आले. महाराजांना नमस्कार केला. महाराजांना विचारलं, महाराज काय झालं, मला इतका त्रास का होतोय? महाराजांनी सरळ त्यांना विचारलं, अरे आम्हाला लात मारलीस ना, मग काय आता होणार आणखीन? बन गार्डनर साहेबांना त्यांची चूक कळली. त्यांनी लागलीच महाराजांकडे त्यांच्या चुकीची माफी मागली, त्यांना क्षमा याचना केली. महाराज हे परमेश्वर होते, ते दयागण होते. त्यामुळे महाराजांना त्यांची दया आली आणि लागलीच महाराजांनी त्यांना नेहमीप्रमाणे त्यांचा एक अजब उपाय सांगून टाकला. अरे तांदूळ धुतलेल्या पाण्यामध्ये अळवाचे कांदे कुस्करडे लाव की, ते लाव, तुझा पाय बरा होईल. महाराज काय म्हणतात त्याची त्याने आजूबाजूला चौकशी केली आणि त्या पद्धतीने ते तांदूळ धुतलेल्या पाण्यामध्ये अळवाचे कांदे कुस्करलेल्याच्या त्या संबंधात द्रव्याची त्याने एका माणसाला त्यांच्या सोय करण्यास सांगितली.
तो माणूस महाराजांनी सांगितल्यानुसार रोज ते द्रव्य बनवून बन गार्डनर साहेबांकडे आणायचा, त्यांच्या पायाला यथेच्छ लावायचा. पाहता पाहता त्यांचा पाय सुद्धा बरा झाला की हो. त्यांच्या पायावरच्या सगळ्या जखमा गेल्या, सगळी पूर्ण त्यांच्या पायावरचं जाऊन पाय त्यांचा अगदी खणखणीत बरा झाला. हे बन गार्डनर साहेब पुढे महाराजांचं रोज दर्शनाला यायचे, रोज नमस्कार करायचे आणि त्यांचा जो काय उद्धट स्वभाव होता ना तो सुद्धा त्यांनी अगदी साफ सोडून दिला. त्यानंतर ते अगदी प्रत्येकाशी प्रेमाने बोलू लागले. स्वामी महाराजांनी हा सांगितलेला उपाय आणि ह्या उपायाने त्यांचा फक्त पायच बरा झाला नाही, तर त्यांच्या स्वभावावरती सुद्धा औषधोपचार महाराजांनी केला. त्यानंतर हे बन गार्डनर साहेब कोणालाही दुखवत नसत, त्यांची बोलण्याची पद्धतच बदलली. ते सगळ्यांशी प्रेमाने बोलत, महाराजांचं नित्य दर्शन घेत. जुन्नरवरून एक सकूबाई आल्या होत्या स्वामी महाराजांकडे, त्यांचं नाव सकू. त्या स्वामी महाराजांकडे आल्या होत्या आणि फार रडू लागल्या. इतक्या रडू लागल्या की काय विचारू नका. त्यांच्या पण सर्वांगाला कुष्ठरोग झाला होता. समाजाने त्यांना अगदी वाईट टाकलेलं, जुन्नरमधून त्यांना हकलवलेलं जणू. करणार काय, कुठे खाणार पिणार, कुठे राहणार. बाई माणूस ती तडक महाराजांकडे आली आणि महाराजांकडे रडू लागली. दयागन महाराजांना सुद्धा तिची दया आली. मग महाराजांनी काय करावं, कुठेतरीचा हात फिरवला आणि हाताला लागलेला पांढरा दगड त्या सकूबाईंच्या हातात दिला. सांगितलं, हा उगाळून रोज लाव, तू बरी होशील. महाराजांचे शब्द ते ब्रह्मवाक्य. तिने महाराजांनी सांगितल्यानुसार तो दगड उगाळून आपल्या सर्व अंगाला ते द्रव्य लावत असायची. ती पूर्णतः गुण आला. तिच्या अंगावरचं सगळं कुष्ठरोग बरा झाला. आणि जेव्हा ती तिच्या गावी गेली तेव्हा त्या गावकऱ्यांनी सुद्धा तिला स्वीकारलं, तिच्या घरच्यांनी सुद्धा तिला स्वीकारलं. जणू काय तिला कसलाच रोग झालेलाच नव्हता. महाराजांची ही अतर्क्य लीला आहे. ती खरोखर अशा काही आणखीन प्रसंगांचं आपण स्मरण करूया. कानफाड्याबद्दल तुम्ही ऐकलेलंच आहे. कानफाड्या किती रागीत होता, काय होता. आणि महाराजांकडे कोणीही स्वार्थ केलेला, लोभ केलेला त्याला कधी आवडायचा नाही. महाराजांचा तो निस्सीम भक्त होता आणि महाराज हे नेमकं काय स्वरूप आहे ते तो अगदी जाणून होता. म्हणून इतर दैवतांची नावं घेतलेली सुद्धा कानफाड्याला आवडायचं नाही. आणि जे जे कोण महाराजांकडे राहून स्वार्थ करायचे किंवा लोभ बाळगायचे त्यांच्यावरती कानफाड्याची अगदी करडी नजर असायची. त्या कानफाड्यावरती मी एक एपिसोड केलेलाच आहे. आणि हा जो प्रसंग मी तुम्हाला सांगतोय त्या वास्तूवरती सुद्धा मी एक एपिसोड केलेला आहे. भक्तगणो, लांडोरी बुवांचा मळा म्हणून तिथे एक अक्कलकोटमध्ये एक मोठी जमीन आहे, आज पण आहे ती. तिथे महाराज बसले होते आणि त्यांच्या सानिध्यामध्ये एक ब्राह्मण होता जो पाठवून अगदी चोळप्पांसारखा दिसत होता. चोळप्पांचं आणि कानफाड्यांचं कधीच जमलं नाही. कानफाड्याच्या म्हणण्यानुसार चोळप्पा हे लोभी होते, पण जे काय असेल ते. त्यांनी तिथे त्या ब्राह्मणाला बघितलं आणि त्यालाच वाटलं तिथे चोळप्पाच बसलेले. त्यांनी लागलेच बाजूला एक शिपाई उभा होता, त्याच्या हातातली तलवार काढली आणि सपासप त्या ब्राह्मणावरती वार करू लागला. एवढे वार केले की हातातली ते तलवारीची मूठच तुटली. पात एका बाजूला पडलं आणि हातात फक्त मूठ राहिली. तोवर तो कानफाड्यात थांबला नाही, सतत वार करत होता तलवारीने. शिपाईच्या हातातली तलवार, खेळण्यातली तलवार नाहीये ती. काय झाली असेल अवस्था त्या ब्राह्मणाची. ब्राह्मण अगदी चेत पडला, ह्या रक्तबंबाळ झाला बिचारा. त्यावेळेला महाराजांनी ह्या ब्राह्मणासाठी सुद्धा एक अजब उपाय सांगितला बरं का. रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो चेत पडलेल्या ब्राह्मणाकडे महाराजांनी एक कटाक्ष टाकला आणि आजूबाजूच्या लोकांना सांगितलं काही होणार नाही, म्हशीचं शेण घेऊन त्याच्या अंगावर फासा. त्या रक्तबंबाळ झालेल्या ब्राह्मणाला चेत पडलेल्या, म्हणजे काहीतरी तो शेवटचे क्षणच मोजत असेल. स्वामी महाराजांनी सांगितल्यानुसार त्या रक्तातच त्या लोकांनी शेण लावलं, सर्व अंगावरती शेण लावलं. तोच तो ब्राह्मण जागा झाला, त्याचा जीवात जीव आला. पुढे त्याच्यावरती उपचार जे काही झाले असतील ते झाले असतील, पण त्या ब्राह्मणाला जणू पुनर्जन्मच लाभला, जिवंत राहिला, स्वामी कृपेने जिवंत राहिला. महाराजांच्या त्या अजब उपायाने त्याला गजब गुण आला होता. आता बोला, महाराज काही सांगत हो, काही सांगत, पण ते गुणकारी ठरत. कर्नाटकमधून एक नरसप्पा नावाचा एक ब्राह्मण आला होता.
त्याच्या हाताला वात येत असायचा, एकसारखा वात यायचा. वात आला का त्या तो हात हलवणं सुद्धा त्याला मुश्किल व्हायचं. खूप कळा यायच्या. एक दिवशी तो महाराजांकडे आला आणि महाराजांना सांगू लागला की मी कधी कधी हात हलूच्या, हे बघ आता हातात कळ आल्या माझ्या, आता बघा माझा हात वेडेवाकडे व्हायचे त्याचे. महाराज ते सगळं बघत होते, शांततेत बघत होते. काही वेळाने हसू लागले. त्याला कळेना आपल्याला इतका त्रास होतो आणि महाराज हसतायत. महाराज आपले हुक्का ओढत शांत बसलायत, बघत होते तो किती तडफडतोय, त्याला किती त्रास होतोय. पुन्हा तो महाराजांना सांगू लागला, महाराज माझ्यावरती दया करा, मला ह्या व्याधीतून, मला या कळा येतात, मला सहन होत नाहीये, मला याच्यातून मुक्त करा. मुक्त करू काय रे तुला, एवढं महाराजांनी विचारलं. आणि हुक्का ओढत असलेल्या त्यांच्या तोंडात जमलेला धूर त्यांच्या हातावरती सोडला. हातावरती त्यांनी तो हुक्क्याचा धूर सोडताच त्या नरसप्पाला हळू बरं वाटू लागलं. त्याच्या हातामध्ये आलेला वात हळूहळू उतरू लागला. त्यानंतर त्याला कधी हाताला वात आला नाही. हे दुखणं त्याचं कायमचं बरं झालं. हुक्क्याचा धूर तोंडात होता, तो महाराजांनी त्याच्या हातावरती सोडला आणि त्यांनी त्याला बरं झालं. त्यांनी त्याला बरं वाटलं, त्याला कायमचा गुण आला. त्यानंतर कधीही या नरसप्पाच्या हाताला वाताचा त्रास झाला नाही. अक्कलकोटच्या पुराणिकांची बायको, जिला स्वामी महाराज माई म्हणून हाक मारायची, माझी माई आहे ती, म्हणजे आई आहे. अहो त्याच बाई ज्यांच्याकडे स्वामी महाराज एकादशीच्या दिवशी जाऊन त्यांनी काला खाल्लेला, आठवते ना, आपला एपिसोड आहे त्याच्यावरती. ज्या ज्या विषयांचा मी उल्लेख करतोय, ज्याच्यावरती आपला एपिसोड झालाय, त्याचे सर्व लिंक मी खाली देतो. या जयतीर्थ पुराणिकांचे कुटुंब, त्यांच्या सौभाग्यवती माई यांचा हात त्यांच्याच यजमानांनी जाळला होता रागाने. कारण त्याने महाराजांना एकादशीच्या दिवशी शेळ्या भाकरीचा काला खाऊ घातलेला. पण ते महाराजांनीच हट्ट करून घेतला होता, ही त्यांची ऐकायची मनस्थितीच नव्हती. खरी येऊन जसं ऐकलं की स्वामी महाराज आज आपल्याकडे आले होते आणि त्यांनी आपल्या त्या कोनाड्यातल्या शेळ्या भाकड्या मागून घेतल्या, त्याचा काला करून खाल्ला, हे ऐकताच जयतीर्थ पुराणिकांना खूप राग आला. महाराज आपल्या दारात आले आणि त्यांना तो शेळ्या भाकऱ्या खाऊ लागल्या. आणि ह्या रागाच्या भरामध्ये बायकोचा हात घेऊन त्यांनी तर चुलीत घालून भाजला. आणि हे जेव्हा स्वामी महाराजांना कळलं, त्याला पुराणिक तिथेच होते हो. पुराणिकांची नुसती घाबरगुंडी झाली. पुराणिकांना स्वामी महाराजांनी बजावलं सुद्धा, परत जर असं काय ऐकलं तर खबरदार. पण तोवर या वेदना होत असलेला हात आणि त्या माई बिचाऱ्या पदरात तो हात लपून आल्या होत्या. महाराजांनी ते जाणलं आणि तो हात बाहेर काढायला सांगितला. आणि फक्त दृष्टिक्षेप टाकताच माईंचा हात पूर्णतः बरा झाला, फक्त नजरेने. हे महाराज होते, साक्षात परब्रह्म होते, साक्षात परमेश्वर होते. त्यांच्या दृष्टिक्षेपाने काय होणार नाही, सगळं काय होऊ शकेल, सगळं होऊ शकेल. या माईंचा हात स्वामी महाराजांनी एक साध्या दृष्टिक्षेपाने बरा केला. काही औषध सांगितलं नाही किंवा काही नाही, काहीही नाही, फक्त दृष्टी. एक नजर टाकली त्या हातावरती आणि हात पूर्णतः बरा झाला. त्या वेदना सगळ्या केल्या आणि बाई खणखणीत झाल्या. पुण्याचे विष्णुपंत पेंडसे, त्यांना सुद्धा पूर्ण संबंध अंगाला कुष्ठरोग झाला होता. त्या काळात साथ असायची, खूप लोकांना व्हायचा तो. मग त्यांना ते वाईट टाकलं जायचं वगैरे, काय ते हाल विचारू नका. आणि विष्णुपंत पेंडसे याज्ञिकी करणारे ब्राह्मण होते पुण्यातले. रोज पूजा अर्चा वगैरे पाठ सगळं व्हायचं. पण त्यांच्या अंगावरती कुष्ठरोग काय झाला, त्यांना पुण्यात सगळ्यांनी वाईट टाकलं. त्यांनी कोणीतरी महाराजांच्या बद्दल त्यांना सांगितलं आणि ते महाराजांकडे आले. महाराजांनी त्यांना बघितलं, त्यांची सुद्धा महाराजांना दया आली. महाराजांनी त्यांना सांगितलं, अरे गांजाचा पाला रोज वाटून अंगाला लाव, पण इथून हल्लास तर पुन्हा तो कुष्ठरोग येईल बरं का. हे ऐकून ते कधीच पुण्याला परत गेले नाहीत. महाराजांनी सांगितलेलं औषध म्हणजे गांजाचा पाला वाटून त्यांनी अंगाला लावताच काही दिवसातच त्याचा कुष्ठरोग बरा झाला. पण महाराजांची आज्ञा होती की इथून गेल्यावरती पुन्हा कुष्ठरोग येईल, म्हणून त्या महाराजांच्या सानिध्यात कायम राहिले आणि काही दिवसातच ते पूर्णतः स्वामीमय झाले. म्हणजे जर उद्या जर महाराजांनी असं सांगितलं जरी असतं की तू आता इथून जा, तर महाराजांची या आज्ञेचं त्यांना पालन करावं लागलं असतं.
पण त्यांचं तशी इच्छा नव्हती. त्यांना कायम आपण महाराजांच्या सानिध्यात राहावं असंच वाटत होतं आणि ते राहिले. अगदी अखेरचा श्वास सुद्धा त्यांनी महाराजांच्या सानिध्यातच घेतला, अक्कलकोटमध्येच घेतला. असं महाराज काही सांगत. गांजाचा पाला आणि कुष्ठरोग ह्याचा काय कुठे काय संबंध आहे, पण महाराजांच्या मुखातून आलं ना मग ते औषधच ठरणार, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नसायची. मुंबईचे नारायण गोविंद त्याला डांग्या खोकल्याची साथ असायची. खोकला हा आजच्यासारखा इतका सामान्य नव्हता बरं का. आज तुम्हाला खोकला सकाळी झाला, तुम्ही एखादं कप सिरप घेतल्यावरती संध्याकाळपर्यंत तो कमी होतो. तसं पूर्वी नव्हतं. खोकला हा अगदी गांभीर्याने घेतला जायचा, कारण खोकल्याचा त्रास हा महाभयंकर व्हायचा आणि त्यात खोकल्यांमध्ये सुद्धा फरक असायचा. त्यातला एक खोकला होता तो डांग्या खोकला. हा डांग्या खोकला कोणाला जर झाला ना तर माणूस खोकून खोकूनच मरून जायचा. त्याची हालत खराब व्हायची, त्याचा गळा वगैरे सुद्धा सुजायचा. आणि असंच मुंबईच्या नारायण गोविंदांना हा डांग्या खोकला झाला. काय केल्या त्यांचा तो डांग्या खोकला बरा होईना. अखेर ते धावत धावत स्वामी महाराजांकडे आले. स्वामी महाराजांना आपली त्यांनी व्यथा सांगितली. मी काय करू, मला काय कळत नाही. पण हे सगळं महाराजांना ते सांगत असताना सुद्धा ते खोकल्याने बेजार झाले होते. आजूबाजूच्या लोकांना काही कळत सुद्धा नव्हतं की काय नेमकं सांगतायत महाराजांना. पण महाराजांना सर्व काय कळलेलं. महाराज एका रानामध्ये असेच बसले होते. जिथे बसले होते तिथे हात फिरवताच त्यांना एक तिथे ते लाल भोपळ्याचा देठ दिसला, ज्याला आपण डांगर म्हणतो बघा भाजीमध्ये, मोठा तो लाल भोपळा असतो. त्याचा एक देठ कुठला तरी सुकून पडला होता तिथे. तो लगेच महाराजांनी हातात घेतला आणि नारायणरावांना दिला. अरे मध घालून उगाळणे त्याचं चाटण घे. हाताला लागलेला भोपळ्याचा देठ मधामध्ये उगाळायचा आणि त्याचं चाटण करायचं. पण महाराजांचं हे ब्रह्मवाक्य काय असायचं बघा, महाराजांच्या तोंडातून काही आलं ना का ते समोरचा माणूस अगदी भल्या मोठ्या विश्वासाने ते करायचे, कारण त्या ब्रह्ममुखातलं वाक्य असायचं. महाराजांच्या समोर तुम्ही उभं राहिल्यावरती मला बोललो ना, आपण त्याची साधी कल्पना करू शकणार नाही. जे खरोखर त्यावेळेला महाराजांच्या सानिध्यामध्ये देहस्वरूपी महाराज असताना त्यांच्या समोर जेव्हा जात असायचे आणि महाराजांचं त्यांना सांगणं व्हायचं, तेव्हा तो एक ब्रह्ममुखातला हुकूम असायचा. नारायणरावांनी तसं केलं. तो देठ मधामध्ये उगाळून त्याचं चाटण घेऊ लागले. ते अगदी 2-3 दिवसातच त्यांचा खोकला पूर्ण बरा झाला. बरं, हे ऐकून आता मध्यंतरी माझ्या एका परिचिताने त्या लाल भोपळ्याचा देठ आणला, तो उगाळला मधामध्येच अगदी, आणि त्याचं चाटण घेऊन पाहिलं. त्यांचा गळा बसलेला. तेव्हा मी त्याला सांगितलं, अरे महाराजांनी सांगितलेला औषधोपचार हे काही प्रमाण नाहीये, पण महाराजांच्या मुखातून आलेले शब्द प्रमाण आहेत. पण ते त्या व्यक्तीपुरते होते बरं का, कारण मुळात त्याच्यात औषधी उपचार किंवा औषधी गुण काहीच नसायचे. महाराजांच्या मुखातून आल्यामुळे त्याच्यामध्ये ते सगळं काही यायचं. ते महाराजांनी दिलेलं असायचं, त्याच्यामध्ये ते सगळे औषधी गुण त्याच्यामध्ये एकवटायचे. आता त्या छोट्याशा मुलाचा तो सडलेला सेप्टिकने पाय, त्याच्यावरती हत्ती मुतलेली माती, ती जेवढी विषारी होती त्याचा अजिबात गुण येणं शक्य नव्हतं, पण महाराजांनी सांगितलेलं म्हणून सेप्टिक सारखा रोग सुद्धा बरा झाला. फक्त म्हणून महाराज सांगायचे, महाराज ग्रेट होते. महाराजांच्या बाबतीत असं तुम्ही आता विचार करू शकत नाहीत. खरोखर जे जे कोण महाराजांपर्यंत देहस्वरूपी महाराज हयातीत असताना अक्कलकोटात पोचले ते खरे भाग्यवंत, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. आपल्यासारख्या महाराजांच्याकडे जेव्हा येतात, महाराजांचे भक्त होतात, आपल्या आयुष्याचं सुद्धा सोनं होतं. मग त्या काळात नेमकं काय झालं असेल. स्वामी समर्थ महाराज कधी कधी त्यांच्याकडे भरपूर भक्त आले ना का सगळ्यांचा डोळा चुकवून कुठे गायब व्हायचे तेच कळायचं नाही. ते त्याला बाग्यहळी म्हणून एक गाव आहे, तिथे त्या बाग्यहळीला जायचे. आज सुद्धा स्वामी महाराजांचं तिथे एक छोटासा एक मठ केलेला आहे. या बाग्यहळीला जाऊन महाराज तिथे अशा निवांत बसायचे. एक झाड होतं, त्या झाडाखाली. असेच एक दिवशी बाग्यहळीला महाराज गेले. महाराजांना आलेला बघून एक माणूस त्यांच्याकडे धावत धावत आला. महाराज, माझं भाग्य जे तुम्ही इथे आत्ता आलात, आत्ता काही मिनिटांपूर्वी, काही सेकंदांपूर्वी मला साप चावला हो. मला काय करायचं तेच मला सुचेना. मी धावत धावत अक्कलकोट गावामध्ये तुमच्याकडे येणार होतो, पण इथे तुम्ही आलात. महाराज खतखतून हसले. अरे म्हणाले, कशाने मरतोस, अजिबात मरणार नाहीस तू. पण त्यांच्या अंगात मात्र विष हळूहळू चढत होतं.
अंग निळं होत होतं हळूहळू. ते त्याला कळत होतं, मला काय त्रास होतोय नेमका हे मला कळतोय. आणि म्हणून महाराज मी तुम्हाला आज सांगतोय, मला वाचवा. महाराज जोरजोराने हसू लागले. आणि त्या झाडावरती भरपूर चिमण्या होत्या. त्या चिमण्यांची सगळी विष्ठा त्या झाडाखाली पडली होती. महाराजांनी त्याला सांगितलं, ही चिमण्याची विष्ठा काढ आणि जेवढी भक्षण करता येईल तेवढे भक्षण कर, बाकीची सर्वांगाला लाव. महाराजांचे हे शब्द ऐकून त्यांनी तसंच केलं आणि सापाचं विष उतरलं. तो माणूस जिवंत राहिला. आता हे सगळं सांगत असताना एक वेळ असा प्रसंग आठवतो जिथे तो माणूस पूर्णतः मेलेला असतो. अहो, इडगिचा रावण ना. स्वामी समर्थ महाराज ते इडगी गावामध्ये गेले. एका मारुतीच्या मंदिरापाशी बसले होते. तो सर्पदोष होऊन एक माणूस तिथे मरण पावलेला. तो मेलेला बघून महाराजांच्या एका सेवेकरांनी त्याची धावपळीने आणून महाराजांच्या पादुका त्याच्या डोक्यावरती ठेवल्या. तोच महाराज चिडले, अरे तुला रे कोणी माझे जोडे त्याच्या डोक्यावर ठेवायला सांगितले. पण तो माणूस अगदी फार चेत पडलेला. त्याच्या अंगातलं चैतन्य पार गेलेलं. तो मेलेचला तो पूर्णतः तो मृत्युमुखी पडलेला. हे बघून महाराजांना दया आली आणि महाराजांनी सर्वांना सांगितलं, अरे बघता काय, त्याला खीर पाजा. भक्तगण असं म्हटलं जातं की सर्पदंश ज्याला होतो त्याला दूध पिणं बरं नाही. दूध हे विषारी असतं. त्यावेळेला त्या रुग्णाला दूध पिऊन त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. पण अशा वेळेला महाराजांनी त्याला खीर पाजायला सांगितली. सर्वांनी त्याला खीर पाजली आणि तो मेलेला माणूस जिवंत झाला. फक्त हेच कशाला, अहो चोळप्पांचा मुलगा सुद्धा मृत्युमुखीच पडलेला नाही का. त्याच्या कानामध्ये महाराजांनी निळकंठा निळकंठा म्हणून हाक मारली आणि तो बिचारा मेलेला मुलगा तो तिथे जागा झाला. स्वामी महाराजांनी ह्याला जीवनदान दिलेलं. काशीच्या बहिरशास्त्रीचा मुलगा, ते तर स्वतः ज्योतिषी होते, ज्योतिष जाणत होते. त्यांचा अभ्यास आणि त्यांनी जे सांगितलेलं कधीच चुकायचं नाही. त्यांनी स्वतःच्या मुलाची ज्याला कुंडली केली त्यावेळेला त्यांना हे कळलं की मुलगा आपला 11 वर्षाच्या पुढे जगू शकत नाहीये. त्याने खूप उपचार केले, काय 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 केलं, पण त्यातून गुण येईल याची शाश्वती नव्हती. त्या मुलाचा मृत्यू अटळ होता. अशा वेळेला स्वामी महाराजांकडे आले, पण मुलाचा मृत्यू अटळच होता. त्याच्यामुळे मुलगा त्यावेळेला तो मेलाच नाही, महाराजांच्या समोर मेला. हर्डीकरांच्या वाड्यातला तो प्रसंग आहे, आपण बघा व्हिडिओ केलेला आहे त्याचा. बहिरे शास्त्रींना कळत होतं आता हळूहळू वेळ जवळ येते आणि तोच मुलगा तिथे एकदम फाडकन जमिनीवरती पडला, मेला, प्राणच गेला त्या मुलाचा. बहिरे शास्त्री स्वामी महाराजांकडे रडू लागले, महाराज काहीतरी करा, कारण तुमच्या सानिध्यात मी आलेलो आहोत, तुम्हाला आम्ही शरण आलेलो आहोत. अशा वेळेला माझ्या मुलाचा प्राण जाणं हे योग्य नाही बरं का महाराज. तुम्ही देव आहात, परमेश्वर आहात, परमात्मा आहात, त्या या मुलाला काही करून वाचवा. महाराजांनी सांगितलं, काळे तीळ घेऊन या आणि थोडी साखर घेऊन या आणि शर्करायुक्त काळे तीळ जे आहेत ते त्याच्या मुखात घाला. काळे तीळ म्हणजे तसं बघायला गेलं तर दुश्चिन्ह, कारण चांगल्या कार्याला आपण काळे तीळ वापरत नाही. पण बहिरे शास्त्रींनी महाराजांनी सांगितल्यानुसार केलं आणि तो मुलगा जिवंत झाला. भक्तगणो, स्वामी समर्थ महाराजांच्या ह्या अगम्य लीला ह्या कशा नेमक्या घडत असतील त्याला काही प्रमाण नाही बरं का. ते प्रत्यक्ष परमेश्वर होते, तो प्रत्यक्ष परब्रह्म होता. आता हे सगळं कसं घडत असेल, कसं काय ते शक्य आहे. महाराजांनी सांगितलेले ते अजब औषधोपचार किंवा ते अजब उपाय आणि त्यांनी येणारा तो गजब गुण, खरोखर गजब गुण, हा आपण प्रमाण म्हणून कधीच घेऊ नये. प्रमाण एवढंच आहे की ते महाराजांच्या तो मुखातून आलेले ते शब्द आहेत. त्यामुळे अनंत ब्रह्मांडातील जेवढ्या जेवढ्या रिद्धी सिद्धी आणि अनेक शक्ती आहेत त्या महाराजांच्या शब्द झेलायच्या. महाराजांच्या मुखातून एखादा शब्द आलाच रे आलाच का लगेच तो झेलला जायचा आणि त्या सर्व सिद्धी तो शब्द झेलायच्या. त्यामुळे महाराजांच्या मुखातून आलेला कुठलाच शब्द कधीही खरा उतरला, कारण तो परब्रह्माचा शब्द होता, परमेश्वराचा शब्द होता, दयागन श्री स्वामी महाराजांचा शब्द होता. भक्तगणो, स्वामी महाराजांच्या या अतर्क लीला आपण ऐकल्यावरती खरोखर आपल्याला खूप आश्चर्यचकित व्हायला होतं.
पण तसं होण्याचं काही कारणच नाही, कारण आपण स्वामी भक्त आहोत, आपण स्वामींना आपण जाणतो. महाराज हे असं दैवत आहेत की खरोखर एखादी अशक्य असलेली गोष्ट ती शक्य घडते, होते, ती शक्य होते, केवळ महाराजांच्या इच्छेनुसार होते. आणि असाच असंख्य लोकांना महाराजांचा अनुभव आलेला आहे. महाराज काही औषध सांगत, पण स्वामी समर्थ महाराजांच्या मुखातून आलेला जो उपाय असायचा हा आपल्याला किती अजब वाटला तरी तरी त्याचा गजब गुण यायचा. त्या भक्तगण स्वामी महाराज ग्रेट आहेत आणि ही जाणीव आपल्या सर्व स्वामी भक्तांना आहे. त्यामुळे या सर्व लीलांचं स्मरण करूया, स्वामी महाराजांचं स्मरण करूया, त्या प्रत्येक कृपांकिताचं स्मरण करूया. आपले हात सहज जोडले जातात, आपल्या मुखातून एकच येतं, खरंच श्री स्वामी महाराज ग्रेट आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.